खोपोली नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाचा आज अखेरचा दिवस असल्याने नगर परिषद परिसरात उमेदवार आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळाली। महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत दमदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी शिळपाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन केले। त्यानंतर खोपोली शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला वंदन करून मोटार ताफ्यासह रॅलीद्वारे नगर परिषदेत आगमन केले। निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश सकपाळ यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला। महायुतीचे उमेदवार मोठ्या बहुमताने विजयी होतील असा विश्वास दोन्ही आमदारांनी व्यक्त केलाय। शिवसेनेतून अर्ज भरलाय। खोपोलीमध्ये आज शिवसेना, भाजप आणि RPI या महायुतीच्या माध्यमातून कुलदीपक रामदास शेंडे यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळेजण पाहता अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बहुमतानं महायुतीचे उमेदवार खोपोलीमध्ये निवडून येतील आणि खोपोलीवासियांचं विकासाचं स्वप्न हे निश्चितपणाने साकार होईल। महायुतीकडून आपण आता उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे। काय एकंदरीत मनातून तुमच्या भावना आहेत? कसा ह्या युतीचा फायदा आपल्याला होईल असं दिसतंय? आज प्रचंड जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये खोपोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे। मी खोपोलीकरांना आश्वासित करतो की येणारी खोपोलीची ही 5 वर्ष ही खोपोलीच्या विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाची असतील। महायुतीच्या माध्यमातून खोपोलीचा आम्ही सर्व कायापालट करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप विश्वासाचं वातावरण आहे। आगामी 5 वर्षात सर्वांगीण विकासाचे काम हाती घेणार असल्याचे कुलदीपक शेंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, खोपोली।